आनंदी भोसले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची राज्य उपाध्यक्ष आहे। आज आमच्या आंदोलनाचा संपाचा 16वा दिवस आहे, तरी शासनाने काही आमची दखल घेतलेली नाही। नागपूर अधिवेशनमध्ये सुद्धा आमच्या मानधनवाढीचा कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आम्ही हा संप आज 16 दिवस झाले चालू ठेवलेला आहे। जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमची अंगणवाडी उघडणार नाही, अंगणवाडीची चावी कोणालाही देणार नाही आणि आम्ही हा संप या ठिकाणी असाच चालू ठेवणार आहे। शासनाने आमची दखल जर नाही घेतली तर या ठिकाणी आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतलेला आहे। त्यानुसार आम्ही आंदोलन करणार आहे। आम्ही मागच्या शुक्रवारी या ठिकाणी भजन आंदोलन केलेलं आहे, आमचा थाळीनाद झालेला आहे। आज या ठिकाणी आम्ही लाटणे मोर्चा ठेवलेला आहे, कारण हे जे सरकार आहे हे आंधळं बहिरं आणि मूक सरकार आहे। ह्या सरकारला जाग करण्यासाठी आहे आज या ठिकाणी, कारण ताट आणि चमच्याचा आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहोचलेला नाही आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्यांना जाग करण्यासाठी लाटणे या ठिकाणी घेऊन आलेले आहे आणि लाटणे मोर्चा आयोजित केलेला आहे। या लाटणे मोर्चासाठी आमच्या संबंधित ज्या अंगणवाडी सेविका मदत आहेत त्या लहान लहान मुलांना घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आमचा 16 दिवस झालं संप चालू आहे। या ठिकाणी कुणीही आम्हाला चर्चेला बोलवलं नाही आणि आमच्या कुठल्याही मानधनवाढीवरती तोडगा निघाला नाही। शासनाने आम्हाला कमीत कमी सेविकांना 26,000 रुपये आणि मदतनीसांना 22,000 रुपये मानधनवाढ दिली पाहिजे। त्याचबरोबर आम्हाला ग्रॅज्युटी दिली पाहिजे, पेन्शन दिली पाहिजे आणि आम्हाला शासकीय कर्मचारी केलं पाहिजे, कारण आम्हाला वेतन मिळालं पाहिजे। शासनाने लवकरात लवकर आमची वेतनवाढ करावी, मानधनवाढ करावी या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करतोय। याच्या पुढे आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करणार आहे। आम्ही कॅन्डल मार्च सुद्धा काढणार आहे। आम्ही तिरडी मोर्चा काढू, नुसते आम्ही तिरडी अशी पुढे घेऊन बसणार नाही, तर आम्ही ती चौकाच्या खांद्यावर घेऊन आम्ही या ठिकाणी सांगलीमधून या सरकारची रॅली काढू, असंही मी या ठिकाणी सांगते आणि थांबते।